माहीत नाही काहून पण बहुत डोकं दुखत आहे आत्ता इथं. EMS मुळे आहे माझी. बापरे, अख्खा पुरा टायर फ्लॅट झाला आहे. का दिमाग खराब यार. एवढा मोठा वॉटरफॉल तर मी आजपर्यंत तसाही पाहिला नव्हता सह्याद्रीमध्ये पण. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपण आता निघत आहोत अरुणाचलसाठी. हा आपला अरुणाचलचा पहिला व्लॉग राहणार आहे. आत्ता आपली बाईक झाली आहे पूर्ण रेडी, पूर्ण लोड करून ठेवली आहे. आता त्या स्नोमध्ये गाडी कशी चालवू आपण ते माहीत नाही, समजत नाही. तर थोडीशी दांद्रता आहे. आता पाहू तिथे गेल्यावर का होईल ते. सो आता पटापट गेअरअप होतो आणि निघतो इथून लवकर. चलो आता हूँ, फिर आता हूँ, चल ना फिर. सो इकडचं सगळं काही निपटलं आहे मित्रांनो आपलं. आता आपण निघतो आहोत थेट अरुणाचलसाठी. मस्त इथं पोरं पोरी शाळेत चालले सकाळी सकाळी. यांना पाहून तर यार लहानपणीची आठवण आली. शाळेत जायच्या दिवस ते सायकलनं, हाफ पॅन्टावर. आणि काय ग्रीनरी आहे यार इथं यार. प्रत्येकाच्या घरी 50-100 असे झाडं आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारचे झाडं आहेत त्याच्यात. फणस, तांबूल म्हणजे सुपारी, नारळ, म्हणजे का सांगू. मिरच्याचे तर कितीतरी प्रकारचे झाडं आहे. आंब्याचे झाडं झाले, संत्रा झाला, संत्रा नाही सॉरी ते मोसंबी. आणि घरी ते निंबू, आपल्याकडचे गोलवाले निंबू राहतात. तिथं ते रेक्टँगल साईडचे म्हणजे थोडे असे मोठेवाले राहतात. भरू का रे, केवढूची बकरी आहे पा. भरू का रे इले. पाया एवढी नाही माझ्या, एकदम बच्चा आहे छोटासा. क्यूट होते एकदम. सो अरुणाचल जाण्यासाठी बघा आता 2 रस्ते आहे. म्हणजे अरुणाचलच्या एंट्रीसाठीच 2 रस्ते आहे. एक जो पहिला रस्ता जो पडते तो पहिला रस्ता म्हणजे बालेमू म्हणून एक चेकपोस्ट आहे एंट्रीसाठी. एक दुसरा आहे भालुकपोंग की भालेकपोंग असं काहीतरी आहे. भालुकपोंग आहे मे बी. हां, तर आता त्या 2पैकी असं आहे जो बालेमूवाला जो रस्ता आहे. बालेमूमधून असं आहे की पूर्ण टोटल जंगल आहे, ठीक आहे. आणि लोक नाहीच्या बरोबर राहतात तिथं. टुरिस्ट म्हणा किंवा मग तिथं लोकलही खूप असं दूर दूर आहेत. असे असणारे तरी 1-2 घर राहतील. ते 20-30 किलोमीटर नंतर, ठीक आहे ना. एकदम प्रॉपर तो जंगलचा पॅच आहे. हे झालं बालेमूचं. आता दुसरा आहे तो भालेकपोंगचा. भालुकपोंग का नाव आहे त्याचं माहीत नाही. हां, तर त्याच्यामध्ये तिकडून टुरिस्ट लोक भरपूर राहतील. तर तिकडून जर गेलो तर आपण थोडं तरी तर सेफ राहू शकतो. काही इमर्जन्सी हेल्प जर लागली समजा तर त्याच्यात थोडंसं कामाचं होईल, बाकी काही नाही. अरे रे, पूर ऑफरोडिंग करत आहो मी इथंच. शिट यार, गाडी झाली आहे पंक्चर. अख्खा पुरा टायर फ्लॅट झाला आहे. का दिमाग खराब यार. एवढी गाडी कुठं आता धक्का मारत नेऊ. हां, पुरा पंक्चर होऊन आहे टायर. हाच एक प्रॉब्लेम आहे फक्त. आणि माझा रेकॉर्ड तुटला आज. वर्ल्डमध्ये लाईफमध्ये फर्स्ट टाईम माझ्या हातून गाडी पंक्चर झाली आहे. मे बी माहीत नाही, तर ऑफरोडवरून आलो मगाशी, तिथं गाडी पंक्चर झाली असेल. तर आता एवढी लोडेड मी नेऊ कसं का, तेच तो समजत नाही. दादा पीछे का टायर पंक्चर है. हाँ नहीं, ट्यूब वाला है. अरे यार, कहाँ पे होगा फिर दूसरा दुकान, कहाँ पे होगा. देखो ना यार, जमा करो ना कुछ जुगाड़. हाँ ट्यूब वाला है. इसमें बड़ा गाछ देखा है ना. कहाँ पे ये गाछ देखा है ना. ये जेके टायर. हाँ वो रास्ता जाओ, उधर साइड से. उधर से जाओ. अच्छा, सॅडलिंग करत करत गाडी चालवा लागत आहे उभं होऊन. हे दिसत आहे
म्हणजे जास्त वेट नाही पडला पाहिजे आणि गाडी जास्त स्लोही नाही घेऊ शकत, कारण गाडीचा वेटमुळे टायर दबते. जेवढी जास्त गाडी स्पीडमध्ये ठेवीन, म्हणजे थोडी तरी स्पीडमध्ये, एक 60च्या स्पीडमध्ये, गाडीचा टायर थोडा हवेत तरी राहील, बाकी काही नाही. आता माहीत नाही ट्यूब फाटला का झालं असेल तर गेम होईन फालतू, फाटला भेटला असेल तर. जादू तेरे जिस्म का तेरी और चलता रहे, ऐसे ना लग जा गले से. यहाँ पे पकड़ना, ठीक है? 1 मिनट खींचो. मोटा लपड़ा यार. सब लेके चलते हैं, बस पंचर बनाने का किट ही नहीं था. मे बी याच्यामध्ये किडा घुसला असं काहीतरी झालं आहे, त्याच्यामुळे एवढा मोठा गड्डाच पडला तिथे. हा 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 सही. दोन्ही साईडला बघा चायच्या बागा नाही, इकडे चायच्या बागा नाही, इकडे चायच्या बागा नाही. का जबरदस्त व्ह्यू वाटत आहे आणि थंड थंड. चायचं गार्डन, मज्जा आली मज्जा आली. इकडं आपले भाऊ लोक थांबले आहे, आर्मीवाले, जबरदस्त. एक आपण ब्रेक घेतला इथं मित्रांनो खाण्यासाठी. आपण बोलवले काय म्हणते त्याला, मोमोज, चिकन मोमोज फ्राईजवाले. एक अजून चाऊमिन बोलवलं आहे, आता चाऊमिन येईल थोड्या वेळामध्ये. तर हे खाऊन पाहू कसं टेस्ट आहे. तिखटवाली चटणी, गोडवाली चटणी. टेस्ट तर मस्त आहे. हे झालं आपलं मोमोज खाऊन. आता आले चाऊमिन पूर्ण प्लेटभर. एवढ्या याच्यात तर दिवसभराचं जेवण होऊन जाईल आपलं. त्याचा टेस्ट कसा आहे बघू. गरम आहे बहुत. सही आहे टेस्ट. अहे मैं उठ 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 उठ, रोडवर राहू नको. बाजूला होय. रोडच्या मधोमध थांबली एवढीची बकरी. आणि इकडं बकरीला म्हणतात शागाल. शागाल बकरीला म्हणतात शागाल. आणि जे दूध राहते, दूध मिल्क, त्याला म्हणतात गाखीर. गाखीर म्हणजे काढल्या खीर बनवते इकडे लोक. फुल अपरोडिंग. इथं काहीतरी ब्रिजचं काम चालू आहे एका नदीच्या मधात. नदी म्हणजे आता सुकून आहे पूर्ण, नदी तर नाही पण पूर्ण इथं रेती रेती. बाबा दादा, फुल इज्जत, फुल इज्जत बाबा. फुल रेतीच रेती. ओ बाबा गेलो होतो आत्ता. तो माणूस तरी पहा, पॅशन प्रो घेऊन चाललाय. अरे बापरे, मला टायर घुसत आहे रेतीत. काय नाही करायचं आहे, थ्रोटल सोडून ठेवा पूर्ण आणि हँडल सरळ. हँडल हल्ला नाही पाहिजे.
मागं गाडी, समोर गाडी आणि पाय पूर्ण रेतीत धसत आहे माझे. बापरे, हेल्मेटचे अंदर तर माझ्या 70 डिग्रीच्या वर टेम्परेचर गेलं आहे का काय माहीत नाही. बापरे, माझ्या देवागा. आलो आलो आलो, बरोबर आलो. नाका तोंडात माती. मग दम लागला एवढा. तरी अजून आपण हाय अल्टिट्यूडवर ना, तरी एवढा दम लागला. ओहो, उगवत्या सूर्याच्या राज्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. आपण येऊन पोचलो आत्ता अरुणाचलमध्ये आणि रस्ते बघा कसे आहे, पूर्ण लिनिंगवाले. पण आपण जास्त जी मस्ती करू नये, कारण की गाडीवर लई वेट आहे. होऊ शकेल तर आपण हळूहळूच जाण्याचा प्रयत्न करू. इथून एक 4 ते 5 तासाचा रस्ता दाखवत आहे मॅपमध्ये. कुठपर्यंत? बोमडिलापर्यंत. हा का लँडस्केप आहे. सही सही सही. पेट्रोल पंप कितना दूर है यहाँ से? एक भी नहीं है तो पीछे कहाँ मिलेगा? अरुणाचल जाना है, आगे 56। और पीछे वो गेट पे मिलेगा क्या? फिर कहाँ पे मिलेगा? भूटान गया था लेकिन वो बोले बंद है. बॉटल वाला भी नहीं मिलेगा इधर कहीं पे? कितना दूर? यहाँ से ज़्यादा दूर नहीं होगा. फिर भी ऐसे साइड से छोटे-छोटे दुकान होते हैं ना. हाँ, मिल जाएगा ना. ठीक है, देखते हैं. बनता बोले अनलोडिंग कर रहे, 1-1.5 घंटा टाइम लगेगा. छोड़ो बोला फिर. आप भी सोलो राइड कर रहे हो क्या? मतलब वो जो मुंबई से जो दोस्त है उनसे आज मीटअप करेगा. अच्छा. खूप इकडे रायडर भेटून राहिले बाबा. मगांपासून खूप लोक थम्सअप करत आहे, येणारे पण आणि जाणारे पण. सो ठीक आहे, 220 रुपयाचं इथं 2 लिटर पेट्रोल भेटलं. आपली गाडी आता एक 40-50 किलोमीटर तर आरामात चालली जाईल. तेव्हापर्यंत एक पेट्रोल पंप तर येऊनच जाईल कुठं ना कुठं. तेव्हा टंकी फुल करून घेऊ वाटलं तसं. जबरदस्त का लँडस्केप आहे यार. सही. अजून तर ते तेवढ्या वर जायचं असं करून. बापरे. अजी आबाजी, हे बोमडिलाले सरळ जाते का? बोमडिला सीधा आहे ना? ठीक आहे. त्याच्यासोबत मी मराठीत बोलत आहो इथं येऊन. जसं काय त्याला समजतच होता. हा शेरू. सरळ काय म्हणते बा आता. किती सरळ आहे ना किती दूर आहे माहिती आहे. माई बापा गा. असा घचर पांग रस्ते. असा थंडावाला झकोला साला एकदम तोंडावर. मस्त पाणी येत आहे आणि हे पाणी मे बी भूटानच्या नदीतून येत आहे, कारण भूटान लागूनच आहे बाजूला.
हे मित्रांनो, तर आपण आता पोहोचलो दिरांग या जागेवर. दिरांगमध्ये एक होमस्टे आपण केला आहे. होमस्टे काही असं आहे, एक ही इकडची म्हणजे 2 बेड लागले आहे का याच्या. तर जबरदस्त पद्धतीनं आपण आता इथं पोहोचलो आहोत. इथं ॲक्च्युली एक बहुत मोठीवाली रिवर आहे, जे आता नाही दिसत आहे, पण सकाळी नक्कीच दाखवीन मी. इथं पुन्हा समोर खूप मोठे मोठे पहाड आहे. इथं या साईडला पण खूप मोठे मोठे पहाड आहे. आता सगळीकडे अंधार आहे, काही दिसणार नाही तसं, पण तर सकाळी दाखवतो. आता खूप जास्त थकून आहो. येत असताना एक 10 ते 15 किलोमीटर एवढा बेकारवाला पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे थांबलो पण आणि ओला पण होत आलो. तर ठीक आहे, काय नाही. आता पूर्ण गाडीवरचं सामान, आपल्या हिमालीवरचं सामान अनलोड केलं आपण. हिमाली पूर्ण खराब होऊन गेली आहे. हिमाली पूर्ण खराब झाली. सो आता काही नाही, आता मस्तपैकी आंघोळ करतो. एक जेवण मागवलं आहे, जेवण रूममध्येच करतो म्हटलं. तो म्हणे का दादा बोले वो बेडशीट खराब हो जाएगा ना दादा बोले. अरे बोला मैं नीचे बैठता हूँ ना, फिर काय को बेडशीट पे खराब करूँगा मैं, क्या येडा हो गया. हां असं म्हणलं त्याला. मग ठीक आहे दादा म्हणे लाके देत आहे बोले. मग ठीक आहे भाऊ म्हणलं. तर मग आता पद्धतशीरपणे जेवण वगैरे करतो, आंघोळ करून जेवण करतो, नंतर भेटतो तुम्हाला उद्या सकाळी. हॅलो अँड वेलकम टू द आपल्या यूट्यूब चॅनल एच प्रतीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज अरुणाचलमध्ये, अरुणाचलमधला आपला हा दुसरा दिवस आहे आजचा. आणि इथं थंडी तर आहे बऱ्यापैकी तेवढी. आणि इथचा व्ह्यू चेक करा. असा काय व्ह्यू आहे. आता मी तेच बोलत होतो की इथं पायी चालताना सुद्धा एवढा दम लागत आहे का काहीच करायची इच्छा होत नाही. इथं आपल्या होमस्टेच्या बाजूला इथं बाहेरच एक नदी आहे. ठीक आहे, हे डायरेक्ट तिकडून अरुणाचलवरून म्हणजे तावांगवरून कुठून तरी येत असेल, समोरून माहीत नाही. या नदीच्या आवाजामुळं रात्रभर एवढी झोप नाही लागली, पण ते चूरचूरवाला जे होतं ना, चूरचूरवाला आवाज येत होता जसं आता येत आहे नदीचा. ॲक्च्युली वर पाऊस झाला कुठंतरी, त्याच्यामुळे बहुत जास्त फ्लोमध्ये होती रात्री तर नदी. आता थोडी कमी आहे, पण या आवाजामुळं असं वाटत होतं की पूर येणार आहे किंवा पूर आला आहे बा, ना आता मी वाहून जातो बा, बस असं वाटत होतं. तसं तर इथं फ्लो तगडावाला यायचा, काही पण वाहून मिळू शकते. एक फक्त लाकडाचा बांबू आहे, त्याच्यामध्ये अर्ध कापून अर्ध असं कापून इथं बसासाठी चेअर बनवली आहे. इथून आपण निघू मित्रांनो पुढं, म्हणजे सेला पासला. आज जायचं आहे तवांगला आपल्याला. तवांग काहीतरी 100, 120, 150 किलोमीटर आहे. आणि जे सेला पास आहे, जो सेला पास म्हणजे कसं सांगू आता, एक हाय अल्टिट्यूडवाला पॉईंट आहे 17,800 फूटवर, तिथं जायचं आहे. आणि ते आत्ता जेवढं सकाळी निघणं होईल पॉसिबल तेवढं सकाळी निघायला पाहिजे, कारण की तिथं AMSचा प्रॉब्लेम होऊ शकतो. प्लस 12 वाजताच्या नंतर तिथे एवढ्या जोरात हवा चालू राहतील की सामोरं जाणं अवघड होईल. प्लस तो स्नोवाला एरिया आहे, मे बी स्नोफॉल पण भेटू शकेल आपल्याला तिथं, ते पण बघू. आणि इथं पायी चालतानाच बघा किती दम लागत आहे, कारण आपण हाय अल्टिट्यूडवर असल्यामुळं काय आहे, जास्त आपण हे नाही करू शकत काही धावपळ, किंवा मग दम लागत आहे बहुत. चला इथून आता पटापट पॅक करतो, गाडीवर आपलं बाईकवर सामान लोड करू आणि आपण निघू पुढं. सो वेल मित्रांनो, आपण निघू आता इथून, कारण भरपूर टाईम झाला आहे, 8:30 वाजत आहे. आणि या टाईममध्ये आपल्याला सेला टॉपवर राहायला पाहिजे होता. तर आत्ता आपण इथं आहो, इथून निघत आहो. इथून 1 ते 1.5 तास लागणार आहे. हा का जबरदस्त लँडस्केप आहे यार. हा मजेदार. बाय बाय. हा बापरे, काल इथून येताना रात्री असं वाटत होतं का कोणत्या नदीमध्ये गाडी चालवतो. आणि हे रेतीमध्ये काचा आहे का काय माहीत नाही, का तो कोणता एक राहते यार दगड, तो वाला चमकीलावाला दगड आहे ना, त्याचा भुरका आहे इथं मे बी. ये हे ब्रिज आला. त्या नदीपेक्षा हे वाली जे आहे याच्यात फ्लो कमी आहे आणि पाणी एकदम साफ येत आहे.
मे बी दुसऱ्या जागेवरून आलेली नदी आहे, पण दोन्ही नद्या एकाच जागेवर मिळतात. हे इकडून एक आली आहे, एक मागून तिकडून एक आली होती, आणि दोन्ही एका जागेवर इथं येऊन भेटत आहे. एक तिकडून आता आहे आणि एक इथं. जबरदस्त. तर तिचं पूर्ण मरकट पाणी आहे आणि इकडून येणारीचं साफ पाणी आहे. मे बी वर पाऊस चालू आहे, पण त्यावाल्या रिव्हरमध्ये थोडंसं खराब येत आहे. काल इथून आलो का या तुटल्या रोडातून जाते रे बाबा. हा ब्रिज तुटला आहे बा. पटर पटर रे, इथून तर पुरा गड्डाच झालाय डायरेक्ट. पटर 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 कटर पंप रेल्वे गाडी गेल्यासारखा. इथं एका जागेवर रेस्ट घेतला आपण. रेस्ट म्हणजे नाश्ता करायचा आहे. भूक लागली आहे, कारण आता समोर भेटणार, पण थांबायची इच्छा नाही, कारण 12 वाजताच्या पहिले सेला टॉपच्या आपण तिकडे निघलो पाहिजे. तो थ्रिलरवाला ॲडव्हेंचरवाला रोड भेटणार आहे आज. आजच्या ॲडव्हेंचरसाठी रेडी राहा फक्त. एक पुरी भाजीचा ऑर्डर दिला आहे. पुरी भाजी भेटून येतं म्हणते त्याला. अजून आता दुसरं तर काही भेटणार आहे नाही. इथं पूर्ण आहे ना, इथची खासियत काय अरुणाचलमध्ये की सगळ्या दुकानामध्ये म्हणा किंवा कुठल्याही शॉपवर सगळे गेले लेडीज लोकच भेटणार. ठीक आहे. इथं जेंट्स लोक कोणी राहत नाही. इवन हॉटेल्समध्ये तुम्ही जाता ना, हॉटेल्समध्ये गेलं तर हॉटेल्समधले जे आपले इथं हे राहतात, काय म्हणतात, रूम सर्व्हिसवाले, इथं रूम सर्व्हिसमध्ये मुली असतात आणि तुमच्या बॅग्स वगैरे पण इवन तेच नेणार, आणून पण तेच देणार खाली. तर म्हणजे ते आपल्याला सांगताना लाज वाटते यार, त्यांच्याकडून काम करून घेताना. त्यांना म्हणा लागते यार रहने दो म्हणून, माय कर लूंगा म्हणून. असं आहे. मी ते डायमॉक्सची टॅबलेट घेणं म्हणजे विसरलो होतो सकाळी. डायमॉक्सची टॅबलेट म्हणजे की आपण जेव्हा माउंटेन्समध्ये येतो तेव्हा AMSचा प्रॉब्लेम होते, अल्टिट्यूड माउंटेन सिकनेसचा. तर त्याच्यासाठी एक गोळी खातो आपण, ज्याच्याने ते डोकं दुखणं वगैरे बंद होईल. तर ते गोळी घेणं विसरलो होतो मेडिकल शॉपमधून. तर खाली एका आर्मीवाल्याला विचारलं मी, तर ते म्हणले की आप आर्मी के कॅम्प में चले जाओ, वहाँ से आपको मिल जाएगा. तर तिथं गेलो मी, आपला वॅलेट घेऊन गेलो. तर ते वॅलेट बघितल्याबरोबर पैसा वैसा नहीं चाहिए बोले, हम पैसा नहीं लेते बोले, यहाँ पे पैसा नहीं लगता है बोले. अरे वा म्हटलं, एवढं सही वाटलं ना. सॅल्यूट टू इंडियन आर्मी यार, खरंच. या अशा जागेवर येऊन माहीत आहे का, इंडियन आर्मीची इज्जत आपल्या मनात एवढी वाढते ना, बहुतच यार. खालून मगाशी वाढत होतं ते की स्नोवाला माउंटेन आहे म्हणून, पण स्नोवाला नाही आहे तो, ॲक्च्युली पांढरा आहे, चुना पत्थरवाला. जसं जसं वर चाललो तसा तसा रस्ता थोडा छोटा होत चालला आणि एकदम जास्त कर्वी होत आहे आता. का डोंगर आहे बघा, डोंगपूर आल्यासारखं दिसतंय ते तिकडचं, मजेदार. या जागेवर थांबलो. इथे थांबून जॉकेट लावला, जे खूप जास्त गरजेचं होतं. थोडेसे उलट होते म्हणून त्याच्यासाठी लिप बाम लावला स्ट्रॉबेरी फ्लेवरचा. तर हे पूर्ण पोरीसारखा फील येऊन राहिला आता. तर चला, आता काय जास्त वेळ इथं थांबत नाही, कारण आर्मीचे ट्रक आणि व्हॅन खूप सारे येऊन राहिले इथं मगांपासून. तर कोणी काय म्हटलं तर नाही आतापर्यंत, पण तरी ठीक नाही इथं थांबणं. इथून निघतो समोर डायरेक्ट. आतमध्ये रायडिंग जॅकेट आणि त्याच्यावर मी हा विंटरवाला जॅकेट लावला आहे. तर माझा हात असा लिटरली असाही नाही होत आहे, असाही नाही होत आहे. आता साला हेल्मेट लावताना कसा लावू समजत नाही. हेल्मेट लावताना एवढा त्रास झाला आहे, एवढे सास फुलत आहे का सांगू, खतरनाक झाला. बालाक्लेवा लावला, सगळं काय रेडी आहे. आता निघतो पुढं. सेला टनलसाठी सरळ, सेला पाससाठी इकडे. तर आपल्याला आत्ता टनलमधून तर नाही जायचं आहे, आपण जाऊ पासवरून थोडासा मोर ॲडव्हेंचर करत. हा 11 किलोमीटर आहे इथून. जबरदस्त.
भी हा दगड तर पहा, दगड कापून रोड बनवलाय. हा दगड पडला मा कसम खतरनाक सीन होईल. हा इथून तो एक पुढं दिसत आहे तो डोंगर, मे बी वाटतंय तोच असणार सेला टॉप. एवढा थोडा थोडा स्नो पण दिसत आहे तिथं. हा आणि माझे कानं पूर्ण बद्ध झाले आहे, बद्ध. हा कानं बद्ध झाल्यावर काय करायचं माहित आहे का? थुका राहते, थुका थुका गिटकाचा आतमध्ये कानं ओपन होऊन जाते आपले. तो एक मात्र इलाज आहे, त्याच्याशिवाय दुसरा काही इलाज नाही. हा बापरे, सेला टाप. किती टापवर आलो यार. माझे हात नंब होऊन राहिले पूर्ण. रायनॉक्सचे ग्लव्स लावून हात नंब होत आहे. ठंडी. दादा अरुणाचल में आ गया मैं, सेला टॉप पे आ गया दादा. दादा मज्जा ही मज्जा, मज्जा ही मज्जा, मज्जा ही मज्जा. सेला इथून स्नो खाली सांडत आहे का काय माहित नाही. स्लोच्या नद्या पडल्यासारखं वाटत आहे गॅप गॅप मधून. एकदम टॉपवर. यस आलो 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 सेलाला आलो ग बाई. हा झालं सगळं गायब, खालचं काहीच नाही दिसतंय आता. हा तिथं दूर दूरपर्यंत आता बस ढगच ढग आहे. ढगा ढगा आणि आम्ही आम्ही म्हणजे समोरची गाडी ना मी. हा हा हॅट्स ऑफ टू यार हिमाली. आतापर्यंत साथ दिली, आतापर्यंत इथपर्यंत घेऊन आली आहे. लव यू टू हिमाली, मेरा बच्चा आहे तू, मेरा बच्चा आहे तू हिमाली. लव यू बिडू. सॉरी 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 गाईस. 17,500 नाही तो 13,700 फूट होता. जबरदस्त. इथं एक लेक आहे कोणता तरी सही. आणि यार इथं स्नो नाही यार थोडंसं पण. असं कसं झालं? पाणी त्या होमस्टेमधून निघताना उकडतं पाणी याच्यात टाकलं होतं. आता बर्फासारखं झालं आहे. इथं एक लेक आहे डुंगफू लेक म्हणून. सध्याचं फ्रीज नाही, फ्रोझन लेक नाही आहे कारण इथं स्नो पण नाही पडत आहे तसंही. तुम्ही युट्यूबवर आहे का? हा व्हिडिओज टाकतो. हो का? यूट्यूबला चालू असतो थोडेफार. दादाचा चॅनल पण आहे, तो पण टाकत असतो गड किल्ल्यांचे व्हिडिओ. गड किल्ल्यांचे टाकता का? किती 550cc गाडी आहे? नाही हे 411. 411 411cc. 411. तुम्ही किती लोक आले? आम्ही दोघंच आलो. ते हिमालय गाडी मला त्याच्यात तुम्ही आली कुलू मनालीला. हा या कुलू मनाली या रिझन साठी चांगली आहे गाडी. चांगली आहे. छान. चला एन्जॉय. हा चालेल. थँक्यू. मोबाईल दिला ना. आपल्या नागपूरचे प्रॉपर लोकल काका काकू भेटले होते. सो त्यांच्या आपल्या बाईकवर बसून फोटोज वगैरे काढले. हे फटाक्या चाल ना ये म्हणलं तर आला नाही. बापरे बाप. एक एक मिनिटामध्ये झालं वेदर चेंज होत आहे. एक एक मिनिटात. खतरनाक. चलो 2 रायडर भेटले आहे सिक्कीमवरचे. हा आत्ता धुकं होतं. आत्ता वेदर क्लिअर झाला. आता अजून एका मिनिटानंतर पुन्हा धुकं येतील. हा आता इथून डायरेक्ट आपल्याला निघायचं आहे समोर तावांगसाठी. तावांग जाऊ. मधात काय 1-2 प्लेसेस आहे म्हणताय बा खतरनाकवाल्या. ते लोक तिथचे सांगत होते. अरे बापरे. अच्छा. ओ हो. हा लेक संपल्या खाई आहे का? ओ हो. अच्छा. हा त्या बापरे त्या पासवर असा दम येत होता. थोडंसं काही बोलायला जावं काही करासाठी जावं थोडंसं चालत येतो इवन तरी एवढा दम येत होता.
अजून समोर म्हणजे 30 किलोमीटर समोर एक जांग म्हणून एक वॉटरफॉल आहे, जांग वॉटरफॉल. तर याच रोडवर आहे ते पण. ठीक आहे. आता हे जे नदी जात आहे खाली मगांपासून, ते जे वरून जो स्नो मेल्ट होत चालला आहे, हे जे नदी खाली चालली, या नदीचाच मे बी जांग वॉटरफॉल खाली क्रिएट होत असणार असं वाटतंय. चायचं दुकानच नाही दिसतं यार, किती वेळ झाला यार. माहीत नाही काहून पण बहुत डोकं दुखत आहे आत्ता इथं. AMS मुळे आहे मे बी. आणि त्या होमस्टेमधून जे पाणी दिलं कसं पिवळं पिवळं दिसतं आहे का नाही माहीत नाही. बघा कसं पिवळं पिवळं पाणी आहे. बॉईल करून दिलं होतं त्यानं. फाटे डोकं दुखत आहे माझं. चक्कर आल्यासारखं वाटत आहे इथं, चक्कर आल्यासारखं. एक सही वाला इथे वॉटरफॉल आलाय जबरदस्त. खूप भरून येत आहे हा आणि इकडे खाली जात आहे. मज्जा आली. सही व्ह्यू. सीन तर पहा मित्रांनो. स्नो कवर्ड माउंटेन दिसत आहे इथून. बहुत सही. वाह, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. कोणती मॉनेस्ट्री आहे रे? आपले मित्र इथे थांबले, तिथे रायडर भेटले होते. इथे एक जसवंत घर वॉर मेमोरियल म्हणून आहे. इथं ॲक्च्युली कॅन्टीन आहे. ती कॅन्टीन जे आहे ते आर्मीवाल्यांकडून चालवल्या जाते. तर आता इथं आम्ही घेतला आहे आलू पराठा. आलू पराठा आहे ना, त्याच्यासोबत बेसन नाही. हम लोग ब्लॉग भी ले लो. हाँ अरे बाप. हम लोग बात करेंगे. करो करो, आओ बैठो. तो तसे जबरदस्त है. लग रहा है घर है इनका. हेलो एवरीवन. हे माझे सिक्किमचे 2 राइडर भेटले आहेत. क्या नाम आपका? मेरा नाम ऋचिक. ऋचिक. है आपका? मेरा नाम अमित कुमार है. अच्छा. हम लोग सिलीगुड़ी से हैं बेसिकली. हम लोग जा रहे हैं तवांग को. रहेंगे उधर 2-3 दिन. बुमला वगैरह मारेंगे. एक नया पास है इस बार, लुंगरुला पास. लुंगरूला जाना है. लुंगरुला जाना है. ये भाई जी मिल गया था इधर आपका सेला में. बस हम लोग एंजॉय करते करते जा रहे हैं. 3 लोग हैं टोटल. इतना ही आगे इनसे बात करेंगे. इथं विंडोच्या आउटसाईडमध्ये एवढा जबरदस्तवाला व्ह्यू आहे. स्नो कवरवाले माउंटेन्स दिसत आहेत. झालं आपलं त्या कॅन्टीनमधलं पण खाऊन झालं. आलू पराठा वगैरे जास्त काही महाग पण नाही यार. 50 रुपयाचा आलू पराठा फक्त. हे लोक इथं पैसे कमवायसाठी बसलेच ना बिलकुल. फक्त लोकसेवेसाठी बसले आहेत. जनतेची सेवा. चहा होता तिथं, चहा एकदम फ्री. किती पण प्यायचं, एवढा प्यायचा असेल तेवढा फ्री. ते दिसतंय का मित्रांनो स्नो कवर माउंटेन्स. जबरदस्त. तिकडेच जायचं आहे, तिकडेच जायचं आहे आपल्याला पण. हायवेवरून एक साईडचा रोड घेतला आपण राईट साईडला. एक जांग वॉटरफॉल म्हणून आहे. बंदरपाक अशी आहे खतरनाक. एक जांग वॉटरफॉल म्हणून आहे. बहुत जास्त हाईटवरून पडते म्हणते तो वॉटरफॉल. म्हणजे आभाळापेक्षाही जास्त हाईटवरून. बापरे. तर तिथे जाऊ, तो एक्सप्लोर करू, पाहू कसा राहते एक्सपिरियन्स. बापरे जास्तच फ्लो दिसत आहे रे. बहुत जास्त फ्लो आहे इथे. ते खालची नदीच एवढा फ्लोमध्ये वाहत आहे. तर वॉटरफॉल किती हाईटवरून किती मोठा असेल मे बी. मजे ही मजे होणार आपले तर मग. ओ हो ला 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 ला. वॉटरफॉल वॉटरफॉल वॉटर वॉटर वॉटरफॉल. सही. एवढा मोठा वॉटरफॉल तर मी आजपर्यंत तसाही पाहिला नव्हता सह्याद्रीमध्ये. पण हा जास्तच मोठा आहे रे. जांग वॉटरफॉल. अबे हा किती फ्लो मध्ये पडत आहे. खतरनाक. हा कसम. हा माहित नाही कुठून कुठून किती दुरून पडत आहे. हा किती दुरून येत आहे पाणी माहित नाही कुठून कोणत्या
जागेवरून पडत आहे ते जांग वॉटरफॉल म्हणून या जागेचं नाव आहे. तुम्ही जर अरुणाचल कधी ना कधीतरी आले तर या जागेवर नक्की या. याचा प्रेशर तर पहा किती खतरनाक आहे. वॉटरफॉलच्या जवळ जाऊन पाहू कसं वाटते, किती पाणी अंगावर उडते, कितीच्या स्पीडमध्ये. बापरे, हवा तर एवढी येत आहे इथं 470च्या स्पीडमध्ये हवा येऊन राहिली आहे तोंडावर आणि पूर्ण छिटे उडत आहे तोंडावर. असंख्य सुंदर अरुणाचल प्रदेश. बहुत सही. पूर्ण तोंड ओलं ओलं झालंय. आतापर्यंत जेवढी गरमी वाटत होती पूर्ण ते थंडीमध्ये बदललाय. बहुत जबरदस्त वाटत आहे इथं. वॉटरफॉलचं झालं आपलं एक्सप्लोर करून. आता इथून चाललो आपण तावांगच्या साईडला. ठीक आहे, तर आपल्या गाडी पार्किंगमध्ये लावली आहे. इथून एक छोटासा ट्रेकिंगचा पॅच आहे 2 मिनिटाचा. ट्रेकिंग करत जाऊ आपण डायरेक्ट बाईकपाशी आणि तिथून मग तावांगसाठी निघू. पूर्ण ते आता गिअर ऑफ व्हावं लागेल. ते बोटं इरिटेटिंग मला काम वाटत आहे यार. आता थोडंसं थंड थंड झालो त्या पाण्याच्या फवाऱ्यामध्ये तर ठीक आहे, तेवढं काही वाटत नाही. आता बघू वर गेल्यावर काय होते. एकदम गजब भाई. मैंने तो इतना ऊंचा वाला वाटरफॉल नहीं देखा था मैंने. अच्छा, तो मेरा लाइफ का फर्स्ट टाइम एक्सपीरियंस है. वाटरफॉल्स तो मैंने देखे हैं लेकिन ये ज़्यादा ही ऊंचा था थोड़ा. हां, गजब, मस्त मस्त एकदम. लिटरली वॉटरफॉल तो होता जास्त हायटेड एकदम, पण त्याचा प्रेशर एवढा होता त्याच्या खाली जर कोणी उभं राहिलं ना ते तलवार कापल्यासारखं असं कपन डायरेक्ट.